हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण लिहिणार आहोत मराठी प्रकल्प. टॉपिक आहे सरपटणारे प्राणी. लास्ट 3 व्हिडिओ आहेत, त्यामध्ये आपण 3 प्रकारचे प्राणी पाहिलेत सरपटणारे. आता आपण चौथा प्राणी पाहणार आहोत. त्याचं नाव आहे घोणस. हिंदीमध्ये त्याचं नाव आहे अजगर. आपण आता याची प्रस्तावना बघूया. आपल्या निसर्गात अनेक जातीचे साप आढळतात. त्यापैकी एक साप म्हणजे घोणस होय. वर्णन: घोणस हा 4 ते 5 फूट लांब असतो. त्याचे शरीर आपल्या मनगटा एवढे जाड असते. त्याचे डोके त्रिकोणी आकाराचे व चपटे असते. डोळे मोठे असतात. डोळ्यातील बाहुली उभी असते. त्या बाजूचा भाग सोनेरी रंगाचा असतो. घोणसाची शेपटी आखूड असते. याच्या नाकपुड्या मोठ्या असतात. रंग: घोणसाचा रंग पिवळसर तपकिरी असतो व अंगावर गोल काळ्या रंगाचे ठिपके असतात. अन्न: घोणस प्रामुख्याने मांसाहारी आहे. याचे प्रमुख खाद्य उंदीर तसेच खारी, बेडूक, घुशी असलेले प्राणी व चिमण्यांसारखे पक्षीसुद्धा तो खातो. निवासस्थान: घोणस हा उंदरांच्या बिळात, काटेरी झुडपात, थोडा झाडी असलेल्या ठिकाणी राहतो. वैशिष्ट्य: घोणस अतिशय मंद हालचाल करतो. तसेच सावजावर कोणत्याही दिशेने आक्रमण करून ते सावज पकडतो. त्याच्या डोक्यावर इंग्रजीतील V हे अक्षर आडवे ठेवल्यावर जसे दिसते तशी खूण असते. त्याच्या तोंडात दोन्ही बाजूला 2 सुळे असतात व त्यात विष असते. घोणस ही जात अत्यंत विषारी म्हणून ओळखली जाते. घोणस मादी अंडी घालत नाही. त्याच्या शरीरात एक विशिष्ट पिशवी असते. त्यात अंडी उबवून ती पिलांना जन्म देते. एका वेळेस घोणस मादी सुमारे 25 ते 30 पिलांना जन्म देते. घोणस हा घायपात, निवडुंग व केवडा यांच्या बनात आढळतो. भारतात प्रामुख्याने दक्षिण भारतात घोणस आढळतात. महाराष्ट्रात, कोकणात व इतर भागात पण घोणस आढळते. तसेच श्रीलंका, इंडोनेशिया, अफगाणिस्तान व थायलंड येथे पण घोणस आढळतो. हा रात्रीच्या वेळी हिंडत असतो. आपल्या भक्ष्यासाठी घोणस रात्रीच्या वेळी भक्ष्यासाठी फिरतो. म्हणून या सापाला निशाचर म्हणतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.